विठ्ठल आवडे प्रेम भाव। एका बाईनं लोणचं चांगलं केलं, डॉक्टर साहेब किती खावा? होय खवणे सर, 2 फोडी वाटीभर लोणचं खाल्लं, हात धुवायच्या आधीच नाक गळू लागलो। मर्यादा असते पाहिजे, मर्यादा। एक जणाकडे भरपूर पैसे झाले, धोत्रावची इन केली, बंद हे गावातले कुत्रे त्याच्या मागे लागले। म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं, पैसे तर हात पॅन्ट घालता येत नाही आणि लोक पॅन्टीवाले इन करून माया पुढे जाते म्हणून मी धोत्राव केली। मी आणलं हाय ते काष्टा कुत्रे ओढते पटा काढ, येड्यान करी जाऊ नको तसं। एका बाईची इथे लय मोठं सोनं 2.5 किलोचं मंगळसूत्र गळ्यात भोगीच्या दिवशी घातलं, वजनानं सक्रातीला पहाटच छाती दबून मिळली, अख्ख्या गावाची सक्रात बंद झाली। नाही, मर्यादा नाही सोडायची, प्रमाणात असावं काही पण। कीर्तनातलं प्रमाण प्रमाणात, त्याचं नाव प्रमाण। गाता येतो म्हणून काही बी का? काल्याचं कीर्तन चालू होतं, भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले। आईने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? काय नाही म्हणले, गोपीकडे गेलतो। ती गोपी घरीच नव्हती। लगेच एक जणांना प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी। आणि मी मग फोन करून जायचं ना, तो चॅटिंग करायची ना, घरी येस का नाही, व्हॉट्सअप करायचं, तो कसा राहून गेला तू? इतके बिनलाजे पण आमच्या कीर्तनात असतात, पण यजमान त्याला पैसे देतो म्हणून आम्हाला बोलता येत नाही। नाही महाराज, संप्रदाय फार मोठा आहे, गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। परिणाम काय होईल सांगू दादा पाटील? भविष्यात आपल्या लेकराला जड जाईल। भविष्यात आपल्या लेकराला लोक दारात उभं राहू देणार नाही। तुमच्या बापाने नालायकपणा केलाय, चलो हट, कुत्र्याला सांभाळतील लोक, आपल्याला सांभाळणार नाही। कारण लोक इतके हुशार झालेत, लोकांना साधं समजायचं नाही। इंटरनेट जगे, पावला पावलाला माणसं हुशार येतं, विश्व पाहतात लोक। म्हणून आपल्या चुका इतक्या होऊ नये यांनी आपल्याला नालायक म्हणू नये। आपल्यावर कृपा आहे महाराज। दादा पाटील, आपण मोठ्या संप्रदायातली माणसं आहे, ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तुपवाडी ती। काय दर्जा आहे आपल्याला वारकऱ्यांचा? किती दर्जा आहे, किती दर्जा आहे, किती दर्जा आहे। त्याच्यामुळे नाही चुका करायच्या आपण। चला, कीर्तन सुरू झालं, आज उजळूस तर सोडणार नाही। आता काय पंगत गिंगत नाही ना? पुन्हा जाताना एक सलाईन द्या। सुरू झालं कीर्तन। त्या कीर्तनात भगवान बुवा संन्यासी बसलेला आहे, काका बुवा संन्यासी बसलेला आहे, चिल्याबाळ महाराज, दादा पाटील संन्यासी बसलेला आहे। कीर्तन संपायची वेळ 15 ते 20 मिनिटावर आली। सूर्य ढळत होता, 15 ते 20 मिनिटात सूर्य मावळणार आहे। माग फिरून पाहिलं, श्रोत्याचं तोंड पूर्वेकडे होतं, महाराजांचं तोंड पश्चिमेकडे होतं। ती परंपराच होती कीर्तनाची। संन्यासी बाबांना असं माग फिरून पाहिलं, त्यावेळेला ही मंडप नव्हती, जांभळीच्या आंब्याच्या पानाची मंडप होती। शास्ते बुवा असं मागे फिरून पाहिलं तर 15-20 मिनिटात सूर्य मावळणार आहे। मांडी खाली चिमटा होता कोणी साहेब, ते चिमटा काढा। डॉक्टर हुसेन साहेबांनी एकदा खटकन वाजीला माग पाहिलंच नाही, नुसता असं वाजीला, आणि त्याच्या आवाजात सांगितलं, भास्करा। भास्कराबाई भेटली होती मोगा, इतक्या जोरात म्हणले असते काय बाबा, पण त्यांच्याकडे कार्यक्रम आहे कॉलनीत, आता स्वागत केलं आबांनी मगाशी। त्या चिमट्यातून आवाज निघला, भास्करा, ए दिवाकरा, ए प्रकाश देवता, थांब रे, थांब, कीर्तन ऐकू दे, थांब थांब, कीर्तन ऐकू दे। कीर्तन चालत होतं। महाराज जी महाराज कीर्तन करत होती साहेब, त्या महाराजांनी विचार केला, मी एवढे मुद्दे सांगितल्यावर, इतके प्रमाण झाल्यावर 5 वाजल्यापासून सूर्य मावळतो, ही आस्थागत आतापर्यंतची परिस्थिती आहे, पण आज सूर्य का मावळत नाही? काय टप्परे सूर्याची जायची देवा, काय टप्परे सूर्याची जायची।
पण महाराजांनी असं चिमुकलं पोरग उठलं, त्यानं जांभाळी दिली डॉक्टर साहेब. आणि त्या कीर्तनाची मर्यादा होती, कीर्तन 5ला सुरू करायचं, कीर्तन दिवस माळाला की सोडायचं आणि सगळ्या लोकांनी जेवायचं. एका लेकरानं जांभाळी दिली, ती जांभाळी होती भुकेची. आणि त्या संन्याशी बाबाच्या लक्षात आलं, आपल्या कीर्तन ऐकण्यामुळे लेकरायला भुका लागल्या. पुन्हा एकदा चिमटा वाजिला आणि जाय म्हणले. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकते, तितक्या टायमातच दिवस माळाला. माणसं जेवली. त्या कीर्तनकारांनी संन्याशाला अंथरण टाकलं, स्वतःला टाकलं. काय 10-5 टाळकरी होते त्यांना टाकलं, स्वतःला आसन टाकलं. आणि मग आज झालेला स्वयंपाक, ते पंक्तीतला स्वयंपाक काय असेल त्या सगळ्या वारकऱ्याला त्या कीर्तनकाराची मंडळी वाढीत होत्या. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर कीर्तनकारांनी त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकरी संन्याशी, वैष्णव संन्याशी आहे. त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं आणि एकच विचारलं, गुरुवर्य. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. धीरजगिरी, धीरजगिरी. कोड 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 वागणं होतं संन्याचं, अति कोड. राजा माणूस. वारकऱ्यांनी प्रणाम केला आणि विचारलं, गुरु बाबा एक विचारू, आज वेळ कसा संपला नाही हो लवकर. स्मित हास्य केलं साहेब संन्याशाने. वारकऱ्याच्या लक्षात आलं, घोळ इथं गुतलाय. आणि मग विचारलं, धीरजगिरी बाबा तुमच्या हसण्याचं कारण काय नाही. तुमचं कीर्तन गोड वाटू लागलं, कानाला फार भूक लागली होती, अंतःकरणात फार भूक होती, आणि या तोंडानं मी जेवलो. कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते, कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते. इतकं कीर्तन गोड होतं आणि ते बेट माळू लागलं. म्हणून मी तुमच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना एकदा चिमटा वाजिला आणि त्याला सांगितलं, थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणाची मायवेली? सूर्य थांबायची. पंढरपुरातला मालक थांबू शकत नाही. पंढरपुरातल्या मालकाचा जन्म झाला तर पळभरी हो जन्मला राघव, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर. पळी भाषा पंचांगाची. पराभवा करणाय हो व्याप्तिलेशाति जायते निष्णाम क्षणा सर्वेनाम पातियाम चक्षुरेव च यत्प्रिया भवजातेनाम कलुषात् भवं प्रहारेणम अष्टभयातिथि प्रहरतयो कांतिरसयति जायन्ते लोकमुक्त भय सकल सुधा छंद पराभव जायन्ते निष्णातो भय सकल जना उष्णिर भय निजायन्ते माध्यानो प्रातभयो माध्यानो प्रातभयो दिवाकरायन संजना दिवाकरायन संजना दिवाकरायन संजना अष्टप्रहारा भय जायन चतुर प्रहारा दिनत्वयो चतुर प्रहारा निशापयो चतुर प्रहारा दिनत्वयो चतुर प्रहारा निशत्वयो मध्या भागम पलकरणाय मध्याम भागम पलकरणाय भवकर्णेशी चंद्रजन भवकर्णेशी चंद्रजन भवकर्णेशी चंद्रजन नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते राजू, पुराण सांगते पुराण. विचारीचा ब्राह्मणाला पंचांग विचारी जा, विचार पंचांग काय गोट्या खेळणाऱ्यांना लिहिलं नाही. अपरन्न कालायो वेळा सर्वाति जायतो हो धरणी गर्भान कृषीवलानाम निशायाम पळपळेषु. याचा अर्थ आळंदीतल्या मालकाने सांगितला. वेळेचा सुक्षत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळे की गा. पंचांग वेळेल किंमत आहे. बघायचं चांगलं आपलं बघायचं ना. तुमचं काय झालंय? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपलं सोडून दिलं, दुसऱ्याचं पेटून दिलं, शेकत बसला, अख्खं जीवन मातीत घातलं. आपलं बघायचं, आपलं 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 जतन करा. चला 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. देव नाही थांबू शकत. पळभर फक्त स्थिर झाला. तुम्हाला एक माहिती आहे का? महाभारतातला प्रसंग आहे.
जयद्रथ नावाचा नालायक व्यक्ती, 24 लोक नालायक होते महाभारतात. शकुन्या, जयद्रथ्या, दुर्योधन्या, इन्मख्या, दुःशासन्या यायचे पाहुणे आहेत का तुमच्या भागात? हो साहेब, मई फोडायची तुम्ही संघ आल्यामुळे तुमची फोडायची गाडी. माणसले आगे मोळाच्या माशा येतात. या 24 लोकांचं नाव भागवतात जास्त घ्यायचं सांगितलं नाही. शुकाचार्य म्हणले ईशंती चत्वार हो नामने हे भनंगा भय व्याप्ती रोरवाणी जायते नाम भव भागवते पुराणे परीक्षितास्तित संवादे शुकानुवादे हरे नमः. भनंगा भयवाणीवर, भनंग म्हणजे कोण बापू? भिकारी. भिकाऱ्याची वाणी जशी असंतुष्ट असते, अशा वाणीने ह्या 24 लोकांचं वर्णन करायचं. काळ दुर्योधन होता, सोमळ्या देव नालायक होता. दुसरं सांग, काय शकुनीचा पुरुषार्थ होता. अरे शकुनीनं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावलं रे भाडव्या. गौरव कोणी मारले माहितीये? कृष्णाने नाही. आरोप करू नका. संन्यासी बाबा तुम्हाला पण प्रमाण. कृष्णानं मारले नाही, कौरव सख्या मामानं मारले. रावणाचं कोण वाजलं दादा पाटील माहिती तुम्हाला? रामप्रभू नका. माझा राम राम होता. माझा राम रावणाला कशाला मारील? याच्या नालायक बहिणीनं मारले. रावणाच्या नालायक बहिणीनं सीता आणायला लावली. दादा मला एक वहिनी आण. आणि बारकाल्या पोरायला गाणं शिकली. मला वाटतं थुतरीतच हाणाव तिच्या. एखाद्याला शिकवायली का चंडाळणी? त्याच्या होटावर मिशन आहे, त्याला वहिनी काय सांगायली? त्याला माय सांग ना. काय गाणे, हलकट गाणे. काय गाणे होते त्या काळात. गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकावा. मृग नक्षत्रात वरिजनल जातवंत शेतकऱ्याच्या हृदयाला पाणी पडतंय. अरे पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय तानेल चाचकावानी. ही फक्त पुरावा देतो, मला नाहीत गाणे म्हणायचे. जुन्या काळातल्या लावण्या पण गोड. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला. काय काव्य होत, काय काव्य होत. माझ्या कवित्रीने एक कविता केली साहेब. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजविते भुके पोटी तिले माय म्हणून, निजविते भुके पोटी तिले माय म्हणून. काय कविता होती. कापसावी नमुने हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून. काय कविता होत्या, काय गाणे होते जात्यावर लिहायचे. घाल वारा पिंगा, घाल वारा पिंगा, पिंगा माझ्या परसात सुखी आहे कोर सांगे आईच्या कानात. काही गाणी. हार हरीला नवरीच्या चोळीवरी आल्या काढीला पाचकाच. काय कविता हो. कवी नामदाराची कविता होऊन गेली. तुझ्या शेतात राबद माझी सरली हयात नाही ओढत नांगुर आता 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 उतार वयात. बैल म्हणतो मेल्यावरी मला, मेल्यावरी मला आता एकदा रुजू दे माझ्या रे, माझ्या रे कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. काय कविता होत्या महाराज. आता कविता.
पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. ह्याच्यालाही धिंगाणा गाथा बघा न गाथा, गाथा बघा गाथा. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले, जळून नाही जाचीस का असं म्हणत असतात का? गाथा पाय ना. शिवरात्री पर्व काळातले प्रमाण आहेत की नाही ते पाहणं, ते वाचा ना. भंगिरे लिहिलेलं वाची ती. ज्याची वाणी प्रबळ आहे अशांचं काव्य वाचलं पाहिजे, कोणाचं नाही. चला, जयद्रथाने नालायकपणा केला, लात मारली होती अभिमन्यूला. आणि अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला एक काम करा. जयद्रथानं सांगितलं, मला जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. कोणी सर, अभिमन्यूचा मामा जगाचा बाप होता, जगाचा बाप त्याचा मामा होता. मांडीवर अभिमन्यूचं डोकं तोंडावून हात फिरीला आणि डोळे झाकले, आयुष्य नाही देता आलं. साहेब, अर्जुनानं सांगितलं, देवा मी संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन. देवानं सांगितलं, नाही मेला तर मी मरण. पंढरपुरातल्या मालकाला काळजी होती ना अर्जुनाची. भगवंतानं सांगितलं, सूर्यनारायण एक काम करा, तुम्ही 2 दिवस माळूच नका. 2 दिवस माळूच. वेळ संपलाय का? तुम्ही 2 दिवस माळूच नका. तर सूर्यनारायणानं सांगितलं, देवा मी नाही माळवल्यामुळं वेदाध्ययनाचा वेळ असतो, पूजेचा वेळ असतो, संध्येचा वेळ असतो, सकाळच्या भजनाचा वेळ असतो, सकाळच्या पाठाचा वेळ असतो, ब्राह्मी मुहूर्त स्नानाचा वेळ असतो. ही सगळी वेळ मातीत जातात. संन्यासाचं स्नान, ऋषी स्नान, यती स्नान, देव स्नान, ब्रह्मस्नान, वारकऱ्यांचं स्नान, ग्रस्त्यांचं स्नान, याचे पर्व काळ मातीत जातील. आणि मग मला किंमत राहणार नाही. नाही ऐकलं देवानं, सूर्यानं देवाचं नाही ऐकलं. नाही ऐकलं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं? सुदर्शन आडवं लावलं. म्हणजे सूर्य देवासाठी सुद्धा थांबत नाही. थांबला कोणासाठी? वारकऱ्यासाठी. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. 1 तास 14 मिनिटं. त्या महात्म्याचं नाव तर धीरजगिरी. आणि कोणाच्या कीर्तनासाठी थांबलाय? ते कीर्तन होतं ठाकूर बुवांचं. साहेब, ठाकूर बुवा ज्या घोड्यावर बसायचे ते घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं. म्हणून त्या परंपरेतले लोक एकादशी पंचांग पाहून धरीत नव्हते. ते घोडे ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. या वारकऱ्याची पत्नी एके दिवशी मृत्यू पावली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिजा माय. एकात एक सांगतो, हरिदास किती मोठे आहेत. दादा पाटील तुम्ही प्रमाण म्हणा. आता वाटून वाटून सगळ्याला. बापू तुम्ही प्रमाण म्हणतात, सोडेल प्रमाण त्यांना म्हणू द्या. गिरिजाबाई नाव होतं. ज्या वारकऱ्याचं घोडे एकादशी धरीत होतं त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव गिरिजा माय. आणि त्या गिरिजा माय वारल्या. मालकाच्या अगोदर गेल्या. चौघाच्या खांदीवर पार्थिव आहे. मातीला कोण होतं? माणसाच्या रूपात शिवजी, माणसाच्या रूपात ब्रह्मदेव आणि माणसाच्या रूपात पंढरीतले मालक प्रेताच्या पुढे चालत होते. का? एरवी प्रेताच्या पाठीमागे चालत असतात, पण वारकरी जर गेला असेल तर त्याच्या पुढे भजने चालत असतात. टँकरनं दारू पेलेला माणूस त्याच्या पोरानं जर 10,000 रुपये दिले तर आपण टाळ नाही वाजवायला पाहिजे त्याच्या मड्या पुढं. आपल्या पिढ्यानं पिढ्या मातीत जात्याल. टँकरनं दारू पेली, टँकरनं नाही म्हणले आमचे बाबा वाजित न्यायचे. अरे तुझ्या बाबानं सरे धाबी वाजिलीत आणि तुझ्या बाबा पुढे हातात टाळ आम्हाला नाचायला लावतो रे, घालतो का आम्हाला नरकात. काय महाराज, नाही इतकं नाही लाचार व्हायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे लाचारीची. चला काय सांगू लागलो. पुढे फक्त वारकरी चलत होते आणि वारकऱ्या चिल्याबाळ महाराज हे 3 देव होते. बाईनं थोडीशी मानवरी केली मेलेल्या बाईनं. डॉक्टर साहेब, मेलेल्या बाईनं सुतुळी तोडून
मानवरी केली तर 3 देव दिसले, पण मालक माणसात चलत होते. बाईने विचार केला आपले मालक अंत्यविधीला आहेत का. खवणे सर अशी मानवरी केली, माग पाहिले तितक्या लोकात मालक म्हणले गिरिजा पड पड पड, हाय मी पड, हाय मी पड पड पड, सोबतच येतो. या काय ताकद असेल, काय दर्जा असेल. महाराज मेलेल्या बाईनं तोंडवरी करून नवऱ्याला पावा, तिचा अधिकार सांगू. त्या बाईचं बाळांतपण करण्यासाठी पंढरपुरातला जगाचा पाप आलता, जगाचा पाप. महाराज हरिदासाची ताकद आहे. याच्यात एक पुन्हा आहे का, तुमच्यापासून जवळ अनवा नावाचं गाव आहे. काल गुरुजी आम्ही त्याच मार्गे तुम्ही पाठवलं. अनवा नावाचं गाव, त्या अनवा नावाच्या गावात 2-4 समाध्या येतात. त्याच्यापैकी मंदिराच्या पुढे एक छोटीशी नदी आहे आणि त्या नदीच्या कडेला एक पाषाणाची समाधी आहे. ती समाधी डोंगरोजी नावाच्या वारकऱ्याची. तो डोंगरोजी नावाचा वारकरी 4 पायाचा होता, 2 पायाचा नव्हता. तो डोंगरोजी नावाचा वारकरी दादा पाटील 4 पायाचा होता आणि तो वारकरी स्वान म्हणजे कुत्रा होता. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. चातुर्माशी महाराजांची परंपरा आहे तिथं. महाराज हा डोंगरोजी नावाचा कुत्रा एखादच धरत होता. त्या परंपरेतले सगळी लोक ज्या दिवशी डोंगरोजी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. महाराज निसर्गाचं सूत्र वरी पाहिल्याबरोबर एकादशी आजची आहे अशी पर्वमांगल्यात तिथी लक्षात येते त्या कुत्र्याच्या. ते कुत्र जर एकादशी धरण्याच्या पात्र ठरतंय तर ह्या कुत्र्यावर जनसंस्कार केले तो वारकरी किती अधिकारी असेल, ती चातुर्माशी परंपरा किती अधिकारी असेल. मी मागच्या वेळेस आता कीर्तनाला गेलो त्यावेळेला त्या समाध्यांचं दर्शन घेऊन आलो. इतका अधिकार या वारकरी परंपरेतला आहे. म्हणून देहूतले मालक देवाला म्हणतात, देवा वारकऱ्यांचा दर्जा इतका मोठा आहे म्हणून मला तिथंच जन्म पाहिजे. 4.5 मिनिटं टाइम राहिलाय. 10 मिनिटं राजूरेश्वराची सेवा म्हणून सरकतो. 10-5 मिनिटं पुढे जर गेलं तर काय हरकत आहे. तरी नालायक 2-2 वाजूस तर मोबाईल हिचकायतलीत ना. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याला द्याल्यात. बायकोनं बुटानं हाणलाय सकाळी तो आणि त्याला ह्यो शुभेच्छा द्यायलाय. याची चपला ना हानी. कशाला आयुष्य मातीत घालता. कधी कधी चांगलं पहा. एक पुरावा मांडतो वाणीला पूर्णविराम देतो. राजुरेश्वराची सेवा 10-5 मिनिटं करतो आणि आज बरं वाटायला साहेब, बरं वाटत. वैद्यो नारायणो हो धन्वंतरी कृपा पात्रेषु यत वैद्यो नारायणो तथा व्याधी निरशन हितार्थायाम वैद्यो नारायणो नमः. साहेब तुम्हाला असं वाटतंय का मी पंढरपूरला नाही गेल्यावर पुण्य भेटणार नाही? नाही. तुम्ही जरी एखाद्या व्याधी जटाळे साहेब तुम्ही जरी एखाद्या व्याधीग्रस्त पेशंटला दुरुस्त केलं तर पंढरपूरच्या 1000 वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगू का, आपल्या म्हाताऱ्या सासूला म्हाताऱ्या सासऱ्याला जर टायमाला जेवायला दिलं तुम्ही टायमाला तर काशीतल्या मालकाच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. 1,00,000 बेल महादेवाला व्हायला आणि सासऱ्याला जेवायला दिलं नाही. बेल नाही व्हायला काय टाकलं, दगड परी मंत्र पुष्प देवा श्री. बेल नाही व्हायला तू महादेवाच्या डोक्यावर दगड टाकलीस. माझे भगवान शिवजी कसे मानतील तुला? तू सासऱ्याला जेवायला देत नाही आणि देवाला बेल वाहती. नाही नाही नाही. एक सांग का तरुणांनो, जो मुलगा मायबापाच्या पाया पडत नाही तो मुलगा विटेवरच्या मालकाला आवडत नाही. मी मागच्या वर्षी कीर्तनात सांगितलं होतं. आणि जो मुलगा आई वडिलांचं दर्शन घेतोय का त्याच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. मायबापासारखा जगात देवच नाही. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, मंदिराची प्रदक्षिणा केली, पाठ पाहिली की 360. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटते, फक्त 360. आणि मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे. आणि म्हणजे जगात जितके तीर्थ आहेत तितके मायबापाच्या पायावर पण भेटतात राजू. म्हणून कधी कधी आई बापाच्या पायावर वाकायचा प्रयत्न कर जा. तुमच्या बुटासकट पाया पडतो. मायबापासारखं दैवत जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही. फार मोठी शक्ती.
हे माझ्या माईंनो, नवऱ्याला माय बापाला बोलू देत जा ना. बापू रोज सकाळी लेकरं शाळेत नेऊन घालताना आई बाबाच्या दर्शनाला जाते आणि मग पोरांना शाळेत नेऊन घालते, म्हणून आवडतात. नाहीत मला कुंटाला डॉक्टर भेटतील. महाराज, जी माणसं आई वडिलांना मानतात त्यांना आपण मानायचे. एक पोरग 15 दिवस माझ्या गाडीत बसलं. साहेब, माझा बुटापुशी बसायचं ते कीर्तनात. माझ्या बुटाव कोणाला नाही कर बापू, कोणाला पाय देऊ देत नव्हतं बुटाव. मला 17व्या दिवशी कळालं ते माईला बोलत नाही. मी म्हणलो तू खाली उतर, मी एकदा मी गाडी उलथलती, आता तू या पापानं डबल एखाद्या बॅकवॉटर मध्ये जाईल. तू खाली उतर, तू माईला नीट बोलत नाही, भडव्यान मै बुट सांभाळीत उठ. नाही, चोंबाळे संगत व्हायचे नाही, घातक असते, घातक असते, घातक असते. चोंबाळे कामी नसते. हा, कडक बोलणारी माणसं चांगले, चोंबाळ्याच काय खरं नसतंय. आमच्या एका पाहुणीकडे गेलो, मला म्हणली मेल्या इतक्या लांबून आलास, कडीन भाकर काय. 1.5 भाकरीन कडी खाऊ घातली. आणि मी तिच्या इथं काऊन जेवत नव्हतं. एक पाहुणी शहरात राहत होती, म्हणलं ती आंब्याचा रस करीन. तर ती 3ऱ्या मजल्यावर राहत होती, भिकाऱ्याला खालूनच म्हणत होती आम्हाला सुतक आहे. आणि मी तिच्या घरी गेलो तर म्हणली, बाई बाळू इतक्या उन्हात आलास. काय बाळू, काय ऊन म्हणतोय रे, काय उन्हाचा पारा तापलाय रे. अरे आम्ही एसी मध्ये असताना घाम येतोय रे, आणि तू एवढ्या उन्हात आलास. हो, पाणी पेशील का. म्हणलं रोगर देते का. काय अशा चोंबाळ्या, काय कामाच्या या चोंबाळ्या. म्हणून चोंबाळ्यापासून सावधान. काय कामाच्या. तुकोबारायचं कीर्तन चालू होतं, वेगात सांगतो. चला, काय माझे देव आहेत बघा नुसे साहेब, काय गिरगावच्या बाळाचे देव आहे ते. हा बाळा तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे. तुकोबारायचं कीर्तन चालू. तुकोबारायच्या कीर्तनातले 14 टाळकरी, त्याच्यापैकी एक टाळकरी होते शिवजी कासार. काल मी पुरावा सांगितला, तुम्ही ऐकील का. कालही ऑनलाईन होतं. माझं नशीब या 5 दिवसात इतकं गोड आहे. 5 दिवसापूर्वी कीर्तन झालं. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी जिथं चातुर्मास केला, आणि तो चातुर्मास तिथं गाथा नवनीत नेलं, त्या गावात कीर्तन. त्याच्यानंतर सद्गुरू गजानन बाबांचे सेवेकरी, तुम्ही साक्षीदार आहेत, सद्गुरू गजानन बाबा विदर्भ पंढरी त्यांच्या सेवेकऱ्यांच्या अधिष्ठानात कीर्तन. आणि कालचं कीर्तन महाराष्ट्राच्या मातीतले आधारवड मोठे बाबा, मोठे बाबा, मोठ्या बाबांच्या पदस्पर्शीनं पुनीत झालेल्या मातीत कीर्तन. आणि आज विश्वातलं आराध्य दैवत, विश्वातलं 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 राजे हो. गाथा आणि ज्ञानेश्वरी पाहिला नव्हती दादा महाराज, त्यावेळेला माझ्या जुन्या काळातली बाई आराध्याला म्हणायची, गणपती मूर्त तुझे झळकते नावया जगामध्ये, गणपती मूर्त तुझे झळकते नावया जगामध्ये. जुन्या काळात बाई जात्यावर गाणं म्हणायच्या. काय 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 वैभव होतं महाराज. आणि त्या माझ्या आराध्य दैवताच्या दरबारात आजचं कीर्तन. नशिबाने बाळा, काय पुण्यवान वारकरी असेल ज्यांना तुकोबाराच्या कीर्तनात बघ. महाराज एक सांगू का तुम्हाला, देवानं आपल्याला पक्वादाची कला किती दिली, देवानं आपल्याला गायनाची कला किती दिली, पण आपण किती सात्विक माणसाला मदत करतो याच्यात तुमचं पुण्य ठरलंय. कधी कधी तुम्हाला पण वाटत असेल आपण नालायकाला साथ करतो, आपलंच पाप उतू आलंय. असेही तुम्हाला भेटत असतील. कोण म्हणते भेटत नाही, भेटत असतील तुम्हाला असे पण नालायक. तुम्हाला पण वाटत असेल टाइम कधी संपवा. पण चला, आपण देव म्हणून उभं राहायचं, आपण पांडुरंगाला त्या गादीला म्हणून उभं राहायचं. त्याच्यावरून काय आपल्याला काय त्याला पोरगी द्यायची का त्याची करायची, त्याचं ते पाप करीन फेडील. चला, आपण कशाला त्याच्या अंगावर पाणी टाकायचं. पण सोन्ना ठाकूर किती दर्जेदार असतील की तुकोबारायचं भजन आणि कीर्तन वाजवायला.
शिवजी कासाराने विचारलं, तुम्हाला तुकोबाराच्या कीर्तनातला पक्वादाचा मान मिळाला? जीवनचरित्र सांगितलं. शिवजी कासाराचे डोळे भरून आले. त्या पुण्याईनं चिल्याबाळ महाराज सोनबा ठाकरांना पक्वाद मिळाला तुकोबाराच्या कीर्तनातला. एके दिवशी सोनबा ठाकरांनी शिवजी कासाराला, कासार समाजाचा माणूस, बांगड्या भरायचा धंदा होता. हे तरुणांनो, एक सांगतोय तुम्हाला, ऐका गिरगावच्या बाळ्याचं. जो 8 रुपयाची भाकरी खाता असेल त्यानं संध्याकाळी 80 रुपये कमवायचे. 8 रुपयाची भाकरी खाता असेल त्यानं 80 रुपये कमवायचे. तो या देशात राहायच्या लायकीचा आहे. 1 रुपया न कमवता बापाची भाकरी खाऊन जर मोबाईल इचकीत असेल त्यानं समुद्र पाहावा. का? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. कारण शिक्षण संपल्याच्या नंतर आपल्या पोटाला लागेल जर इतकं कमवत नसेल तर त्यानं बाहुल्यावर चढू नये. बाहुल्यावर म्हणण्यापेक्षा घोडीवर बसूच नाही. घोडीवर बसूच नाही म्हणण्यापेक्षा तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुलस्तेषां. असत ना देवा. आमच्या भाषेबोनचं राहिलंय. दोघच असले फक्त, उशे साहेब आणि नागरे सर. राजू पैसे कमव जा, काम करे जा. ते म्हणला महाराज आमच्या इथे एक महाराज म्हणले पैसे का संग न्यायचेत का? मी म्हणलं त्या महाराजाचं नाव सांग बरं. अरे मी म्हणलं त्या महाराजांना असा बंगला पहाडा बांधलाय की हा भराल भोकड पडय. जरा शब्द जड गेला का भोकड? मला ती चोमाळी फारस छिद्र पडलं. हे ते चोमाळ्या गप्पा मला येत नाही. इथं 5-6 शेवटाच्या घाणानं नीट होईन तर सोनाराची हातोडा ते नथीचा दांडा चमटायची मुचकुनी त्यानं कुठं नीट होते. तुये तुमच्याकडचे पैसे संपल्या, तुमच्या रक्तातले नाते तुम्हाला पत्रिका देत नाहीत. दुर्बळाचे कोण केवळ घाले ऐकून या. कोण ऐकत साहेब आपलं संपल्या? आपल्याकडचं संपल्याच्या नंतर याच्या पलीकडे सांगू का? पाप्याची माय नीट बोलत नाही. धनवंत पुरुषासी स्त्री नवथव करी कैसी कुटका देखोनी सुनी द्यायची. पुढचं तुम्ही म्हणान. कांता लवे सदा शृंगार भूषणे, सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. बायको सुद्धा त्याच नवऱ्याला किंमत देती. तो वेळेला संध्याकाळचा किराणा घेऊन येतोय. याच्याकरता काम करत राजो. हरि का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. काम करायचं माणसानं. काम वाट्याला जे येईल ते काम करायचं. आपल्या वाट्याला जे आलं असेल ते काम करायचं. शिवजी कासारांचा धंदा होता बांगड्या भरायचा. बांगड्या भरायचा. तुकोबाराच्या सोबत एकही माणूस बिनकामे नव्हता. एकही माणूस बिनकामे नव्हता. महाराज कोणाची मायवेली बिनकामेची त्याच्या समोर राहायची. शिवजी कासारांचा व्यवसाय बांगड्या भरायचा होता. महाराज सोनबा ठाकरांना प्रश्न केला, तुम्हाला तुकोबाराय कशाने प्राप्त झाले? उत्तर दिलं. सोनबा ठाकरांना परत वार केला. शिवजी कासार तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग आला. गंगाजी मवाळा आणि शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायची. गंगाजी मवाळ. पण योग असायचा महाराज, जो आधी येईन त्याला टाळ. जो आधी येईन त्याला काळ सुधारित नव्हता महाराज. आता एखाद्याला हात सांगितलं. आता मीच एखाद्या वेळेस म्हणलं साहेब आमच्या गावाला टाळ पाहिजे तर ते उद्या ऑर्डर करून न करून 100 टाळ देतील. पण तो काळ तसा नव्हता ना. तो काळ नव्हता ना तसा. आज माझ्या सद्गुरू गजानन बाबांची पंढरी समाधीतनं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर टाळ मृदंग विना पोहोचत आहे. सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान आज सुद्धा काय कमी आहे महाराज. पण तो काळ दुर्भिक्ष होता महाराज. कर्मणो गहनो गती. त्या दिवशी शिवजी कासारांना टाळ नाही. ऐकायला बसले, श्रोता म्हणून बसले. हरिदासाच्या घरी जन्म का? काय ताकद आहे हरिदासांची. एवढा शेवटचा पुरावा ऐका. आणि मग तो दिवस शिवजी कासारांच्या बाबतीत फार दुःखद होता.
तुकोबारायचं कीर्तन त्यांच्या गावाच्या बाजूला 2-3 किलोमीटरवर चालू होतं. तुकोबारायचं कीर्तन सुरू झालं असेल तेवढ्या अवकाशात घरी शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. याच्या अलीकडचे एक वाक्य बोलता बोलता राहिलो. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला चालीचा मान कसा प्राप्त झाला? महाराज, हा संप्रदाय आचरणाचा आहे, फक्त साहेब आचरणाचा. या संप्रदायात जिच्याशी लग्न केलंय ती बाई सोडून जगातली जी बाई दिसन तिला जर माय म्हणत असेल ना तर भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. ऐका माझ्या शिवजी कासाराचं चरित्र ऐका. इथं कोणी कासार समाजाचा माणूस असेल, राजे हो, तुमच्या कुळाला ज्यानं पवित्र केले त्याचं नाव आहे शिवजी कासार. बंध्या कासार समाजाच्या कुळाला पवित्र कोणी केलं असेल तर शिवजी कासारांनी केलंय. काय दर्जेदार माणूस होता, लक्षात घ्या, काय दर्जेदार. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुला तुकोबाराय प्राप्त झाले शिवजी? ठाकूरजी, एकाच पुण्याईवर. कोणतं पुण्य? या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरतो आणि या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरत असताना दोन्ही हातानं तिच्या हाताला स्पर्श करतो. साहेब, वाक्य किती गोड आहे, पुढचं ऐका ना. त्या शिवजी कासारानं एकच सांगितलं, ठाकूर बाबा, माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेल्या स्त्रीला बांगडी भरत असताना तिच्या हाताला स्पर्श करत असताना माय हा शब्द वापरतो. माझ्या लेवलच्या वयाची असेल तर तिच्या हाताला स्पर्श करताना बहीण हा शब्द वापरतो आणि कमी वयाची पोरगी असेल तर तिला लेक म्हणून बांगडी भरितो. जीवनभर स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक या डोळ्यानं पाहिले. आणि या पुण्याचं गोठुडं साठलंय आणि म्हणून महाराज तुकोबाराय भेटलेत, म्हणून तुकोबाराय भेटले, म्हणून तुकोबाराय. आणि कीर्तनात बसले. कर्मणूक गहन होती, प्रारब्ध गहन होतं. चिमुकला मुलगा मरण पावला, एकुलता एक. बाईनं मांडीवर प्रेत घेतलं, रडू लागली, आक्रोशून रडत होती. रडत असताना शेजारी जमा झाल्या. महाराज, काय लेकरावर प्रेम असते हो. मगाशी मी वाहतूळ शब्द वापरला ना, महाराज रागात वापरला. राग मानू नका माझ्या माईंनो. विद्यमान कलेक्टर आहे, विद्यमान कलेक्टर. 4-5 वर्ष ड्युटी राहिली. खवणे सर 4-5 वर्ष ड्युटी राहिली. विद्यमान जिल्हा ताब्यात आहे, जिल्हा ताब्यात, जिल्हा. बापाने 92 एकर जमीन कमीली. डॉक्टर साहेब सेवा करतात आणि 8व्या दिवशी मायबापाची सेवा करायला जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? टच डोळे भरले कलेक्टरचे. गेल्या 14 वर्षापासून मायबापाला भेटू देत नाही. वाटूळच नाही कधी. ज्याच्या बापानं कलेक्टर केलंय म्हणून मला हिला जिल्ह्याचा बॉस मालक भेटलाय ना, तरी त्या मायबापाला भेटू देत नाही. वाटूळ नाही. माझ्या माईंनो, नका चुका करू, अशा नका चुका करू. एक वाक्य सांगतो ऐका. इथं बसलेल्या पुरुषांनो, बायकोचा अपमान करत जाऊ नका. आता बायकाला बरं वाटलं, ते म्हणते मेला आमच्यावर दगड टाकू लागला. बायकांचा अपमान करू नका, तिला लक्ष्मी म्हणते. एक सांगू का माझ्या माईंनो, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. याचं एक कारण सांगतो माझ्या माईंनो. ज्ञानोबरायला कोणाची कृपा असेल हो? आई वडिलांची. तुकोबारायला कोणाची कृपा असेल हो? कनकाबाईंची कृपा असेल. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाची कृपा असेल? जिजाबाईंची कृपा असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. साहेब, हा पवित्र भारत देश महासत्ता देशात नेऊन झळकीला स्वामी विवेकानंदावर कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. माझ्या माईंनो, या देशातली हिरे घडवायची ताकद तुमच्यात आहे. आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढवायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही चुका करू नका. एक वाक्य ऐका. एका बाईनं नवऱ्याला मदत केली, एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासोबत युद्ध जिंकला. त्या नवऱ्याचं नाव आहे राजा दशरथ. त्या नवऱ्याचं नाव काय? राजा दशरथ, पंढरपुरातल्या मालकाचा बाप, 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे वडील राजा दशरथ. युद्ध करता करता रथाचा आग तुटला, मनगटाचा आग केला. युद्ध संपलं, पुढचे हरले, विजयाचा गुलाल पडला. आनंदाचं काहूर अंतकरणात खेळत होतं. आणि माग रथात फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. गेली रे, कोणाचा तरी बाण लागला, मेली मेली. खालून म्हणली, मालक नाही गेले, माझ्यामुळे तुमचं युद्ध जिंकलंय.
मोरडेल्या रथाचा आग फेकून दिला, चाक हातात घातलं आणि तिकडचं धरलं आणि मनगटाचा आग तयार केला. पूर्ण त्वचा निघून गेली. जर नसता आग केला ना तर दशरथ राजा युद्ध जिंकले नसते. कोणामुळे जिंकले? बायकोमुळं. नवऱ्याला मोठं करायची ताकद तुमच्यात आहे. म्हणून राज्य, राणी व संपत्ती देशाची, नवऱ्याला मोठं करण्याची ताकद. भगवान बुवा तिनं जर अशी मदत केली तर ती नवऱ्याला देवासोबत जिंकायला लावती, इतकं मोठं करती. आणि तीच बायको विरोधात गेल्यावर हा दशरथ राजा आथरुणामध्ये घुसपटून मेला. हो, घुसपटून मेला, रडून रडून मेला दशरथ राजा. इतके 2 पार्ट आहेत तुमच्याकडे माझ्या माईनो. तुम्ही 2 नंबरचं पार्ट स्वीकारू नका, 1 नंबरचं पार्ट स्वीकारा. माझ्या राजोरेश्वराची तुमच्यावर कृपा होईल. तुमच्या पायाला हात लावून मदत करा. पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाक येत. हे चाक जर सरळ चालले तर रथ शेवटाला जात असतो. चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. चला, शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला इथपर्यंत आलतो ना. बाई रडत होत्या, शेजारी पाजारी जमा झाले. सगळ्यांनी विचारलं महाराज कुठे गेलेत? इथे जवळच तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे हो, तिथे कीर्तना करता माझे मालक गेलेत. मालक येईपर्यंत अंत्यविधी थांबवा. सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. महाराज दिवसभर बांगड्या भरून आलेली पैसे घरात जेवढे साचतील, कोणी जर वारकरी आला तर त्याचं साहित्य आणून वारकऱ्याला जीव घालीत होती. इतकी सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. सात्विक. पण देवानं घाला घातला, पोटचं लेकरू मेलं. शेजारीने एक नालायक होती, तिनं काय म्हणून संदेश दिला असेल, पण तो संदेश फायद्याचा ठरला. तिनं कानात सांगितलं तुमच्या नवऱ्याला कळत नाही, उठलं की त्या तुकाराम महाराजांचं भजन ऐकतोय. ती फार वाईट बोलली होती, मी त्याचं बोलत नाही. काही संसार कळत नाही, लेकराला ताप आली याचं काही कळत नाही, घरात काही द्रव्य असावं याचं कळत नाही, उठलं की सुटलं त्या तुकोबरायांचं कीर्तन ऐकतोय. उचलाय प्रेत आता त्या तुकारामाच्या कीर्तनात. असला घाणेरडा शब्द सांगितला तिने. महाराज त्या बाईची हिंमत नव्हती. शेवटी डॉक्टर साहेब पोटचं दुःख होतं. त्या चिमुकल्या बालकाला खांद्यावर घेतलं आणि बाई चालत 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 जिथं तुकोबरायचं कीर्तन चालू होतं तिथं. वारकऱ्याचा दर्जा किती मोठा. इतकंच ऐका, इतकंच ऐका, इतकंच ऐका. महाराज आपली अभ्यासाची लेवल उंचायला पाहिजे. परवाला मला माझे 2 मित्र भेटले कीर्तनकार, चांगले आहेत बिचारे. त्यांनी सांगितलं महाराज हल्लीच्या कालाचं वर्णन केलं. त्यांना मी सांगितलं जगाचा कालाचं वर्णन करायचं आपला अधिकार नाही. आपण आपली आंघोळ करावा. बुटकभर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायची आपली लायकी नाही. आपण स्वरूप पाहावा. ईश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा मालक उभा आहे. आपले पाय पोळतीत म्हणून आपण बूट घालावा. एका नालायकानं जितके जनावर दिसतील तितके कापले आणि रस्त्यावर कातडे आथरले. कशा करता? लोकांचे पाय पोळू नये, जनावर पुरणार नाहीत ना. तू एका कातड्याचा बूट करून तू या पायात घाल, अख्खे जनावर कापून रस्त्यावर कातडे टाकशील तर सृष्टीचा भंग होईल. स्वरूप पाय, विश्वरूप. लोकांचे पाय पोळू द्यायचे का न पोळू द्यायचे तो विटेवरचा मालक ठरील. तो ठरविल ना. तू कशाला तो आगावपणा करतो? योग असा आला. त्याला दोघांना सांगितलं तुम्हाला जर वरच्या पायरून खाली यायचं नसेल तर अभ्यास करत राहा. जनता इतकी हुशार आहे महाराज. तुम्ही किती दिवस लोकांना फसिता? लोक येडे आहेत का? आपल्या पुढे बसतेत म्हणजे काय त्याच्या गोळ्या संपल्यातोय? नाही. अहो एक एक इथं बसलेले हजारो गिरगावकराला आवताला झुकतील इतके श्रीमंत माणसं आहेत. गिरगावकरांना म्हणायचंच नाही मी फार शहाणा आहे. हजारो लोक गिरगावकराला इकत घेऊन मशीद व्हायला लावतील. इतके श्रीमंत आहेत, म्हणायचंच नाही मी शहाणा आहे. तू फक्त बुद्धीचा वार कर, लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतील. साहेब क्षेत्र कुठलंही असू द्या, अभ्यासाचं सूत्र तुमच्या जर सूत्र वैद्यकीय क्षेत्रात ठेवलं तर कोणाची मायवेली तुमचा हात पकडायची. तुम्ही तुमचं नीतीसूत्र वैद्यकीय क्षेत्रात सोडायचं नाही. जे नियतीला मान्य, जे धन्वंतरीला मान्य, कोणाची मायवेली तुमचा हात धरायची. शैक्षणिक क्षेत्रात जर कोणी असेल, इमाने इतबर आपण बालकाला शिकवत असाल, शाळा चांगली नागरे सर तुमची, बऱ्यापैकी इथल्या प्रशासनानं पुरस्कार दिलेत त्या शाळेला. काय गावाचं नाव? वीर कल्याण. पाहून आलो बापू आपण तिथं. कारण लोकांची लेकरं पैसे देऊन ज्या शाळेत शिकतात इंग्रजी शाळेत, ती शाळा जिल्हा परिषदची दादा महाराज बाप्पा. हे पा काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं वळकती पा. माझ्या दादा पाटलाची ती सासरवाडी बाबा गावरान तूप खातू वागते तर जाऊ काय
कायच करावं बा. चांगली गोष्ट आहे. दोघं आले तास. काय कोणाची हिंमत आहे शिक्षण क्षेत्रात मागे वाढायची? महाराज तुमच्या क्षेत्रात जितके राग आळवता येतील तितके पुन्हा पुन्हा आळवायचे. असं समजायचंच नाही आता आपला लय अभ्यास झालाय. बाप का जन्माला सांगता येत नाही. अशी हिरे जन्माला येते मग आपल्याला बसावं लागतं घरीच धुणेवाळीत. हो एक जण म्हणला मला इतके श्लोक, अरे तुला तितके श्लोक पाठ आहेत. बंदे ग्रंथ पाठ असणारे जगात लोळायलेत. अभ्यास कर. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला दंडोत थापटायचा. समकावा द्यायची तरी हुकलीन राज. हो ऐका ना काय हा असं पाहिजे. पण मै जाईन सोयी निघून बशिनारी जवळच येत म्हणून तात इतकी रगील की काल येऊ लावलो गर्दी जाकू जाकू. मला म्हणला महाराज पठ्ठ्यासारखा पठ्ठ्या 3 जिल्ह्यात कोण नाही. म्हणलं मुगाडे बस त्या पलीकडे जिल्ह्यात लय मोठा आहे. कोण म्हणताय? म्हणलं मी म्हणतो. कस काय? आणि म्हणलं तोंडानं. कसं काय तोंडानं म्हणतो कशानं म्हणतो? म्हणलं पैलवानच येते. आणि तो काय करीन? म्हणलं तुला पाडीतून काय कोणा म्हणलं जाऊन तर येईन. चला ना तुम्ही. आणि म्हणलं मी काय सोंबळ्या तुझ्या संग याला मी कीर्तन करेन तुझ्या संग कशा लिहू? 9 क्विंटल बदाम खाल्लेत. म्हणलं 20 पोते खाय तरी ते तुला पाडीत येते. कांदे खाणारे आधी शेतकऱ्याचं पोरग होतं आपलं. कांदे बैंगन भरीत हे सगळं असं साधं खाणार होतं ते. आणि लय काही खाल्ल्यानं ताकती येत असतात का? राक्षस आहे ना बंदी ढोरं खाल्ले. राक्षस आहे ना बंदी ढोरं खाल्ले. आणि वाढणाऱ्यानं काय खाल्ला? पाला तरी हाणले. हे कोण धसकाटाला कसपट समजायचं नाही. हे म्हणला कसपट आहे. आणि ते कसपट फुगलून पाय झाला एवढा. जालना हॉस्पिटलला भरती. सिटी स्कॅन आमक कॅन कॅमेरे एक्सरे फेक्सरे. अरे बापरे म्हणजे ऑपरेशन करावं लागते. औषध गोळ्या मिळून 70,000. दवाखान्यातून सुट्टी झाल्या नुसते शेंगदाणे हाणू लागला. आणि बैंगनाचं भरीत पुन्हा बम फुगला. टाके तोडून बैंगन बाहेर. हे म्हणलं ऑपरेशन करता येत नाही राव आता अवघड झालंय. पुन्हा 2.25 लाख रुपये. दसकडाला कसपट समजित असते तो. हे घोसल्यावरच कळत आहे काय. असं कोणाला काही समजायचंच नाही राजू. दसकटाला कसपट हे पायात घुसत का तेव्हा कळत इकडे गेल्यावर सरत सर का. आम्ही एकदा हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी असत काहीतरी. हो गजानन महाराज तुम्हालाही धन्यवाद. पाठीमागे बसले होते. ते अपघातात पडलो हॉस्पिटलला. त्याला ते चिरूला इतकं ओरडू लागलो इतकं ओरडू लागलो इतकं ओरडू लागलो. मी आणला अरे पाणी टाकून प्यायची असतीस पडला नसतास. मोटरसायकलून पडलो पिऊन डिऑर्डरवर गेलत. आता नको आरडू म्हणलं. हा तू ह्या पियाने पप्याची माय आरडायली. तू आता सुया टोचताना जर आरडू नको दम धर कळ सोसणं जर शिक. साधं समजायचं नाही कोणाला. गेलो त्या गावात पहिलवान. त्याच्या संघ 2-4 होते बिनशेपटीचे. लय संघ असते चहाने. गेले होत्या सोबत. तिथे गेल्या म्हातारी भाकरी करू लागली. आजी पहिलवान 2 गडी दुधात पिळायचे आणि नुसत्या बदामाचं पाणी पित होता. हा रान बोक्यावानी मानन गिनन तेन त्याची ऊसातल्या डोकरावानी मांड्या आणि ते नुग्या त्याच्या असा पहिलवान होता. असं हलूच लागला. म्हातारीनं भाकरन कोरडी भुरकी वाढली. ते म्हणला आजी मी बदाम खाणार आहे तेल एक तू इथं. ती म्हणली बाबा आम्ही जास्त तेलकट खात नाही तर आम्ही फक्त सणाला भजे खातो. ते म्हणलं आजी आमच्या इथे रोज सकाळ संध्याकाळ भजे म्हणूनच काशी फळावानी फोगलास रोजचे भजे खातो म्हणून. आधी म्हातारी जुन्यातली होती ना ती. पण म्हातारी म्हणली तुला भुरकी तेल पाहिजे का? मडक्यात कळडी होत्या भाजलेल्या. कळडी कळतात का जिनच्या पॅन्टीवाल्याला?
कळडी तेल काढी ते कळडीचं भाजलेल्या कळडी त्याच्या पात्रावर टाक. म्हणलं आजी या कळडी येत ना तेल नाही ना ह्या घाण्यावर. ते म्हणजे आमच्या इथे कोण घाण्यावर नेत नाही, ज्याला तेल खायचं ते कळडी पिळीत. कळडी पिळीत कळडी. आणि पैलवान म्हणलं आजी कशा कळडी पिळू. आणि मेल्या तुला कोण पैलवान केलं रे, तुला कळडी पिळता येत नाही कशाचा पैलवान आहेस रे तू. साहेब 92 वर्षाची म्हातारी उठली त्याच्या ताटावरल्या कळडी घेतल्या अशा पिळल्या कळ 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 टळ 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 तेल पडलं. पैलवानानं एका भाकरीची 6 घास केली आणि सांगच्याला म्हणला चला रे. बुटन स्वाक्स तिथंच विसरले. म्हातारी म्हणली बुटन स्वाक्स राहू द्या. अरे बुट अरे न्या रे बापा बुट इतके भारीचे महापैलवान घालीत नाही ना तू. न्या न्या न्या. राहू दे म्हणला आजी राहू दे माय 82 वर्षाची आहेस तर कळडी पिळ्यावर तेल काढ. तू या नातवानं मला पिळल्यावर मो काय काय काढीन बाई. मी येतो माय मला नाही थांबायचं. बाप जन्माला सांगता येत नाही, त्याच्यामुळे अभ्यास करणं गरजेचं. चला खांद्यावर प्रेत घेतलं. 5 मिनिटात पूर्ण विराम. आज सगळं वागून घ्यायचा. जागरेनंतर सामुदायिक भजन होईल. पाहतीबाई म्हणते चलू द्या बाबा. हो उद्या गणपती बाप्पाचा जन्म काला मला फुकून द्या. हो ना म्हातारी म्हणते चलू द्या बाबा. चांगली म्हातारी कीर्तन ऐकायली कायच करावा. ए आजी मी तू इतका म्हातारा उग माय मला आशीर्वाद दी. साहेब 100 कोटी खर्चिले इतका आशीर्वाद मिळत नाही. 100 कोटी खर्चिले तरी मिळत नाही आशीर्वाद. अहो पुढाऱ्यानं पोते वाटलेत तरी पुढारी पुढे गेल्या मागचे शा देतात. पाहत नाहीत का आपण काय दिलं त्या म्हातारीला आपण. काय आशीर्वाद महाराज. विटेवरच्या मालकाची वाणी असती. असे आशीर्वाद मिळीत पडायचे. चला खांद्यावर प्रेत घेतलं. शेवटचा प्रसंग. आणि कीर्तनात जाऊन बसल्या. मांडीवर प्रेत घेतलं. रडू लागल्या. शेजारणीने विचारलं बाई कीर्तनात लेकरू झोपलंय तुम्ही रडता का. माय झोपलं नाही माझा मुलगा आहे कालवश झालंय. गेलं ग माय माझं बाळ वारलंय म्हणून रडते. बाई म्हण तू मशानात का नेलं नाही ग. माय मेलेल्या माणसाला मशानात नेतात हे मला कळतंय ग. आणि ह्या पोराचे बाबा तुकोबाराच्या कीर्तनात बसलेले आहेत. कोणाच्या शेजारी साहेब. एका बाजूला मंबाजीबा गोसावी बसलेले आहेत. मंबाजी गोसाव्यावर भगवान शिवजीची कृपा झाली. मंबाजी गोसाव्याला शिवजीने विचारलं तुम्हाला काय देऊ. तर मंबाजी गोसाव्याकडे 13.5 एकर जमीन होती त्या काळात. श्रीमंत मंबाजी बुवा. पण शिवजी भगवान शिवजीला सांगितलं मला झोप येत नाही आणि झोप आली तर लवकर जाग येत नाही म्हणून मला उठवी जा. शिवजीनं स्वतःच्या शंकाला आदेश दिला आणि शंकाला सांगितलं रोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तात मंबाजीच्या कानात वाजत आहे. कोण. शिवजी. शिवजी काय मंबाजी बुवा असतील महाराज. ते मंबाजी बुवा. आणि मंबाजी बुवाच्या बाजूला अनगडशा फकीर सिद्ध फकीर. सिद्ध तुकोबारायचं कीर्तन ऐकायला. त्या फकीरानं चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडत होता. एवढा सिद्ध फकीर. आणि फकीराच्या उजव्या मांडीला मांडी देऊन बसलेली व्यक्ती रयतेचे राजा 5व्या क्रमांकाचा राजा या देशाला लाभलेला. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं प्रेम करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज आचरणाचं सूत्र किती गोड होतं शिवाजी महाराजांकडे. अरे काळा रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला. तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिरवान
आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. मला इतकाच मुद्दा पाहायचा साहेब. विरोधकाची सून असताना अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडत होता, तिला पाहून आई म्हणाला, तिला पाहून आई म्हणाला, राजा तो शिलवान. महाराज अमावस्याच्या दिवशी तिचा प्रकाश दादा पाटील आणि तिला आई म्हणावा, काय दर्जा असेल महाराज. आणि त्या राजाच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार. शेजारच्या बाईनं सांगितलं, बाई ऐकते का ग, मी तुकोबाराला सांगते थोडा वेळ कीर्तन बंद करा, हिच्या मालकाला उठवा, मुलाचा अंत्यविधी करायचा घरी पाठवा. शिवजी कासार महाराजांच्या पत्नी किती विवेकी होत्या. तिने त्या बाईला सांगितलं, बाई मरू दे ग, त्याचं आयुष्य संपलंय, बालवय, त्याला कीर्तन ऐकायला भेटलं नाही ग. पण जेवढा वेळ तुकोबारायचं कीर्तन चालू असेल तेवढ्या वेळात तुकोबारायची शब्द सुमनं माझ्या बालकाच्या पार्थिवावर पडत असतील, माझ्या लेकराच्या पार्थिवावर तुकोबारायची शब्द सुमन पडत असतील. आणि तुकोबारायचं कीर्तन बंद करू नको ग, एवढ्या मोठ्या महात्म्याच्या कीर्तनात व्यत्यय आणू नकोस. महाराज तुकोबारायला कळालं नसेल का साहेब. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं आणि तुकोबारायने डोळे झाकली, भजन चालू होतं विठ्ठल विठ्ठल. आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू आयुष्यभर ज्याने या महाराष्ट्राच्या मातीतल्या मावल्यांना बांगड्या माय आणि बहीण म्हणून भरावा, ज्याने या महाराष्ट्रातल्या मावल्यांना सौभाग्याचा चुडा, त्यांच्या ललाटीचा चुडा, त्यांच्या सौभाग्याचं वाण आयुष्यभर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना माय बहीण म्हणून भरावा, इतकं पुण्याचं गाठोड ज्याच्याकडे असताना त्याचं बाळ या वयात मारावं देवा. देवा अशा पवित्र वारकऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी शिवजी कासाराची पत्नी घरी आलेल्या वारकऱ्याला विनमुख जाऊ देत नाही, अशा शुद्ध अंतकरणी माऊलीचं बाळ अर्ध्यावर मारलंस रे देवा. देवा या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून तुझं भजन नाही विसरणारा शिवजी कासार याच्या जीवनात हे दिलंस का रे देवा. पण असू दे देवा, निसर्गाचा नियम आहे, उपजल्या पिंडा मरण सांगाते, ही तुझी लीला आहे. आणि साहेब कीर्तनाला सुरुवात झाली. आईचे डोळे बंद झाले आणि बंद झालेल्या माईच्या डोळ्यातून ते पाणी पडत होतं. टप 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 पाणी पडत होतं. अचानक मुलगा उठला आणि आईचे डोळे पुसले. माय का रडते ग, माय का रडते ग, माय का रडते ग. तिला असं वाटत होतं की माझा स्वप्नातला साक्षात्कार आहे की काय. डोळे उघडून पाहिला तर मेलेला मुलगा उठून बसतोय. यम ठणठण बोंबलत होता, दक्षिणेचा राजा ठणठण बोंबलत होता. विश्वाच्या मालकाला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, काय किंमत आहे आमच्या पदाला. भगवान शिवजीनं सांगितलं आणि पंढरीतल्या मालकानं सांगितलं, राजा मेलेल्याला वापस करणं तुझी तर गेली पण आमची पण गेली, पण या तिघांची कोणी जिरिली तर ती वारकऱ्यानं जिरिली. महाराज निसर्गाचं सूत्र आणि बायडाटा मोडून ज्याचं जीवनचरित्र असतंय त्याला वारकरी म्हणतात. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी विढोबा